हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
हे तो एक संता ठाई लाभ पाहिओ लाभ पाहिओ लाभ पाहिओ हे तो एक संता ठाई लाभ तो शैनाथ महाराज आणि बाबुराव महाराज. संता
Hare
लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संते कृपादान केले संते कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेचे देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना महायोग भेटे तटे भीमरत्यावर कुंडली काय जातो मुनी समागत्य तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंग दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागे लहिला अवतार निरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजनी देवाची शरण शरण हनुमंता सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि त्रिपादनाथं राजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यलक्ष्यं गुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठाला हेतु एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस जोडीना प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो गेल्या 32 वर्षापासून थोडं कमी असतात ते चालेल हरकत नाही पण अतिशय सुंदर आहे बरं का तुम्हाला नमस्कार अतिशय सुंदर गेल्या 32 वर्षापासून साधू संतांची परंपरा तुम्ही टिकून ठेवली तुमच्या सर्व गावकऱ्यांना
आणि या सगळ्या तरुण मंडळीला लाख लाख धन्यवाद. आणि 32व्या वर्षाचं तिसरं पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या आयोजकाच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं आलं. तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद देतो मायबाप. तिसऱ्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. पहिले 3 दिवस कीर्तनकार बांधलेला असतो. पहिल्या दिवशी मंगलाचरण घ्यावा, स्वरूपाचा मंगल घ्यावा, पहिल्या दिवशीचा बांधलेला असतो किंवा नामपर घेतात काही काही महाराज लोक. परंतु स्वरूपाचा असावा किंवा मंगलचरण असावं. दुसऱ्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा आणि तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असावा, असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून आजच्या तिसऱ्या दिवशी तुमच्या सर्व पवित्रांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध असत वैराग्याचे महामुनी 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबार आहे. संतांचा प्रतिजय महत्व सांगणारा अभंग 4 चरणाचा आहे. आणि संतांचा अभंग काय घ्यायचा असतो या क्रमाने केला काही दंडक आहे. साधू संतांचा याच्या मागचा काहीतरी येतोय, आमच्या सारख्याला गाजर कळा ना त्याच्या तो भाग सोडून द्या. पण मी ते नंतर सांगतो. माझी एकदा गाडी हायवेला लागली का खाली उतरत नाही, ही एक अवघड आहे. म्हणून तुमच्या गावकऱ्याची अतिशय पुन्हा एकदा कृतज्ञ, एकदा मला स्वाभिमान आहे तुमचा गावात बाहेरचे. हा चांगली गोष्ट आहे. अरे कधी तयार व्हायची? दुसऱ्याच्या ट्रॅक्टरला किती दिवस नांगरी द्या, आपल्या ट्रॅक्टरला घ्यायला पाहिजे आपण आता. हो, पण तुमच्या गावाचा चांगला आदर्श मी रोज भोगतो बरं का मला. मग ते सांगेल तिकडे का अरे असे काहीतरी व्हायला पाहिजे तयार. म्हणून अतिशय सुंदर आयोजन नियोजन तुम्ही केलं. जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथाचा पाडा या ठिकाणी चालू आहे. व्यासपीठ साहेब सुद्धा गावातले गेली भाग्याचे. मी तुमच्या सारखा आहे बरं का. मी काही आलं घातलं बघा गेलं कीर्तन. मी काही कुणा शिकून यायला नाही. मी आळंदीला धकलो नाही, पंढरपूरला धकलो नाही. मी तुमच्या सारखाच तयार झालो. तुमच्या सारख्या महात्म्याने आशीर्वाद दिले. भाऊ धर्म करता फेटावा. काय करता धर्म करता. मला काही तुमच्या अंतर्गावामध्ये निवडून नाही आहे. पण बसलेल्या 500 लोकांपैकी हनुमान फटका एखाद्याला जरी बसला तर कीर्तन सक्सेस. बेटाला शरद महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे हार्मोनियम वादक असतील, आमचे प्रसंग सम्राट असतील, आमच्या काकांचा आमचा परिचय मागं झालेला आहे. त्यांनी माझ्या एका कार्यक्रमामध्ये साथ दिली. त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आमचे चौदार बाबा यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य घाबरू नका, तुमच्यातला मी एकच आहे. मी लय कुदवतो म्हणून इम्प्रेशन पडून द्या. पूर्ण माझा हा स्वभाव आहे. कीर्तन मी काय करता करतो, लोका करता करत नाही. तुम्हाला किती समजलं याच्याशी मला काही घेणं नाही. माझ्या मी इतक्या लांब आलो का नाही, उठत बसत घर पुसत काय आला. आपला आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. आपण जो परमार्थ करतो ना त्या परमार्थाचा रिझल्ट आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बिनधास्त वाजायचं. चुकलं मी तर मला काही कळत नाही. असं बिनधास्त चालू द्यायचं. आपला आनंद आपण घ्यायचा आहे. आमचे नागगावची सुद्धा मंडळी आली. वैरागडचे हे गायक विशारद मागणे माझ्यासोबत राहतात. त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. तुमच्या सर्व ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला असे हरिभक्त पारायण समाधान महाराज गवळी यांनी फोन केला. बाबा तुम्हाला यावं लागतं, आमची काही कार्यक्रम पत्रिका नाही आणि आमचे करू राहिलो. म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा, तुम्ही करू राहिलो तर आम्हाला 2 तास भोकायला काय हरकत. घरी तिला गोदाड्यात गरम केले असते ना. तुमच्याकडे गोदाड्यात म्हणते ना. नाशिक जिल्हा आहे म्हणून सांगतो, आमचा संबंध ना घरी. मग चला, म्हणून आता मी जास्त धपल्या काढीत नाही. 9:30 वाजले. तुम्ही वेळेवर चालू केलं ना, वेळेवर चालू केलं तुम्हाला वेळेवर संपावा. आणि 9चं कीर्तन असताना सुद्धा इतकी पब्लिक आली बोलावी म्हणून काय. मला येता येता त्या मी रोडवर उभा होतो ना, जसं टाइम होता म्हटलं आज पहिलेच चरण चालू आहे, जमा मला यावं. ते म्हणे आजचा नवीन गो आहे, चाला कीर्तन. हा 2-3 वाढते का. बरं चांगली गोष्ट आहे. भगवंत तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊ. तुमच्या सर्व पुनित्रांच्या सेवेकरता घेतलेला भंग संतपर प्रकरणातील आहे. संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा आहे. आणि संत जीवनात येऊन संतांचं वर्ग जीवनात आल्यानंतर परिवर्तन काय होतं तुकोबार सांगतात.
म्हणतात माझ्या जीवनात संतांची कृपा झाली आणि संतांजवळ असलेली अलौकिक गोष्ट मला प्राप्त झाली आणि त्या गोष्टीमुळे मला काय झालं हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम ज्या संतांजवळ असलेली जी गुह्य गोष्ट आहे ती गोष्ट मला लाभ प्राप्त झाला अलौकिक स्वरूपाचा लाभ प्राप्त झाला त्याच्यामुळे झालं काय ते लाभ प्राप्त झाल्यामुळे झालं काय माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं बदल झाला आणि बदल झाल्यानंतर मी त्यांचा दास झालो मनविता त्यांचे दास पुढे आस पुढे ना कुठल्याच प्रकारची आसक्ती माझ्या जीवनामध्ये राहिली नाही का कारण त्यांनी जे कृपादान केले संतांनी जे कृपादान केलं माझ्यावर ते कल्पापर्यंत न संपणार आहे संतांना काय द्यावं गाजर संतांना काय द्यावा जे द्यायला पाहिजे ते देत नाही म्हणून तर भुकाची पाळी आमच्यावर आली नाही तर नोकरीवाले माहिती सांगाव इकडे भुकाव ते तिकडं जागा पडली घोडे फरार द्यायची वाले तिकडे का यावा पण अशी कृपादान संत करत असतात का ती कल्पापर्यंत त्यांचा जो आशीर्वाद आहे तो संपत नाही तुका म्हणे संत सेवा हो जर त्या संतांची तरी तनु म्हणू जीवे चरणाची लागावे गर्वता करावे दास्य सकळ ज्यावेळेस आपण सर्व अंगाने संताला शरण जातो त्यावेळेस हे देवाला आवडतं हे देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस पुढे ना विठ्ठल विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जीवनामध्ये संत काय यावा संतांची तुम्हाला मला का गरज आहे आणि संत जर जीवनात नाही आला तर काय होतं संत जीवनात येऊन चालत नाही संतांचं वर्म जीवनात यावं लागतं संतांचं वर्म जीवनात येऊन चालत नाही त्याचा मूर्तिमंत अनुभव जीवनात यावा लागतो आणि ज्यावेळेस त्या गोष्टीचा अनुभव आला संत काय करतात आता तर बुचू झाले संत दगड उचलावतील बोय आमच्याकडं तुमच्या भागात काही माहिती मी आता नवी सुने तुमच्या गावात इतके झाले बुचू समाजात काहीच परिवर्तन नाही दुपारी माऊलीच्या घरी बसलो होतो आम्ही 147व्या सप्त्याला गेलो तुम्ही किती 147 सप्त्याला गेलो आणि गावात फार वाचिणाऱ्यापासून तर जागराला सुद्धा बाजारला माणसे कशाला करू राहिले धंदे बंद करायला पाहिजे गाव गेले हनुमान परमार्थ कशा करता करायचा असतो साधू संतांनी हाडाचे कडे रक्ताचं पाणी करून कीर्तन काय शायनिंग मारा नाही का कीर्तन शायनिंग मारा नाही का नाही साधू जुनाचे का पद्याच्या घरात नाही का मग इकडंच बोळा घुंटायला पाहिजे का दादर काढायचा परमार्थ इथं बोळा काय सांगावं का तू आधी आयुष्याचा नाश करू राहिला दुसऱ्याचा आप मरे तो मरे यजमान तुले के मरे अरे एवढा लाख सोन्यासारखा समाज येऊन बसतो ना या समाजाला उद्धाराची गोष्ट सांगितली पाहिजे कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नाही दिल बहिलाने की बात नाही आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला आमच्या तिथं वास्तुशांती आहे या कीर्तनाला आमच्या तिथं दावतेरबा आहे या कीर्तनाला आमच्या गावामध्ये गंगा पूजन आहे या कीर्तनाला आमच्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला कीर्तन काय आला अरे कशा करता कीर्तन मरुस्तर कीर्तन आहे मेल्यावर कीर्तन आहे आपल्याकडे तुमच्याकडे आहे वर्ष दाखल्यावर कीर्तन आहे किती कीर्तन ऐकायचे मरुस्तर कीर्तन लागा
पाहिजे असं. ज्ञानोबा म्हणले, तुकोबा म्हणले, रामा म्हणे, तुका म्हणे, नद्या तू काय म्हणे सांग ना. त्याला सांगून पुढे 750 वर्ष झाले, कोणाला 550 झाले, कोणाला 450 झाले. त्याला लिहून बोललो, तू काय सांगतो नागद्या गावाला. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वाचूनच जाईल. काय सांगावं कीर्तनकारानं, काय सांगावं. टाइमपास सांगायचं का. तुमच्या घरात चॅनल नाही का 107 दातार काढायला, ते इडच सांगायला पाहिजे का. आता इथं उदाहरण सांगायला पाहिजे. मिळालेला माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही, कुत्र्या मांजराचा जन्म नाही बरं का. कुत्र्या मांजराचा जन्म नाही, माणसाच्या जन्माला आलं ना गोष्ट समजून घेतली पाहिजे. अरे याच जे ही घडे, याच देहामध्ये ते गोष्ट करता येते बरं का. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. काय बुवा म्हणजे आपण आणलेला आहे. हा तुमच्याकडं कांदे काढ न झाले ना, कोणते कोणते माहिती तुमच्याकडं. लालचे कांदे काढले ना, लालचे नाही, कोळवातीचे, कोळवातीचे. आमच्याकडे कोळवातीचे माहिती. कोळवातीचे कांदे काढले, ते रान तयार करायचं यायचे बैल आणले ना, मग उभा ठेवा खरं घाला ना. तुमच्याकडे आहे माहिती आहे का, मी माझी भाषा करून राहिलो, कळून राहिलं ना. उभा ठेवा खरं घालून रान तयार करून घ्यायचंय. त्याला काय लागायचं येऊन शायनिंग मारायला. त्याला 2-4च राग येते, त्याला काही जास्त येत नाही. ते त्याच्यातच लगेच त्याला वाटतं की यायला शायनिंग मारून जाईल. काही मारायची नाही, तुझी शायनिंग तिकडे घरी. तुला गाजर कोणी विचारा ना घरी. एवढे विचार चांगले तर उभं राहिले म्हणून दे ना, होईल थोडं स्वराचं मागं पुढं होईल ना, मग उभं कधी राहायचं ते. आणि टाळं भरपूर माझं सगळे फुटले ना पुढे मी बी नाचते. हा मी नाच वाजायचे, नवीन पोरं तयार केली पाहिजे. आमचे जुनं खोडं होते ना, हे बरे तुमच्या गावचे, आमच्याकडे लई जमलं नाही. टाळ वाजलं बाहेर. अरे बंद करायची का पडले आले ना परमार्थावर. अरे कसं का म्हणाय ना, होऊ दे ना त्याला. करता करता चुकशील, चुकता चुकता शिकशील, शिकता शिकता जीवनात येईल ना. तू आईच्या पोटातून शिकून आला का महाराज झाला आईच्या पोटात. तो आम्ही कुठं तरी नाक घातलं ना, 7-8 वर्ष कुठं तरी मातीत घातले ना. आता तुला तर यायला गावी बरोबर आहे ना. परमात्मा कुठं तरी जतन राहायला पाहिजे का नको का. सारं काढी लावायची कुळाला. मध्ये न्यायला कोणी नाही महाराज. गावात जर एखादं ढकलं ना, न्यायला कोणी नाही, वादाला कोणी नाही. आणि सप्तेला बाबा 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 विचारूच नका. 4-4, 5-5, 10-10 लाख, 50-50 लाख खर्च करून राहिले लोक. आता यायला काही घेत नाही. गाव लुटायचं, पुण्याला साताराला दान करायचं, यायला काय करायचं. म्हणून समजून घ्या. काय सांगत होतो तुम्हाला, कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप होतं काय सांगणाऱ्या तसं वैशिले पुतळ्यासारखा. याचं अंग हलाला तो दुरी हाडाचा झाला. याचं अंग हलत गावा जेव्हा आडाच असतं तर पर्याय येतं बघ. जेव्हा अंगात आल्यावर ते नीट राहते काय. तुमच्याकडे येतं का अंगात माऊली, अंगात येत असेल ना, येतं का नाही. ते नीट राहतं काय ते. या देवाचे देवाचे भरत
बायकोच्या अंगाला आलं ना भरसाव का नवरा लगे आज साष्टांग दंडवत झाले. बोल आई काय झालं, बोल आई काय नाही झालं, टिपूर घ्यायचा जोडाचा राहिलं तुला. काय झालं का तर अरे 750 वर्ष झाले ज्ञानोबा राहणार हृदयात देव सांगितला. 750 वर्ष झाले ज्ञानोबाईंना हृदयात देव सांगितलाय. देव अंगात द्यायची गोष्ट आहे काय? अय मेंटल देव अंगात आमच्या खिशातलाय का बगलपुरा तुका म्हणजे मूड म्हणजे पद्धती काय द्या देव ते ही का पाहना हृदयातले देव सोडून दिला आणि चाललाय मग झेडू राहिला राहत घर उघडून साडा झाला कुलपा. देव आहे आणि मंदिरात जाऊन शोधून पाहिजे पुढे जाऊन शोधून पाहिजे पुढे हृदय मंदिर हृदयचं गाण पडतं ते आता अटॅक यायची माळी आली त्याला. अरे माणसा करता नियोजन आहे याच देही घडे देवाचे भजन याच देहात करता येतं बरं का. कुत्र्या मांजराच्या 84 लाख युनिट आल्या मॉडेल मध्ये करता येत नाहीये. नाही जंगलपणा करायला जात नाही. जन्माला आलं ना समजून घेतला पाहिजे देहाचं महत्व. अरे ज्याला कळालं ना त्याला मिळत नाही. स्वर्गीच्या आम्हाला चिताची देवा मृत्यू नको व्हावा काय सांगतात नाही चांगले त्यांच्याकडे म्हणून तर याच्याकरता येऊ राहिले या ठिकाणी ना उद्धार होतो उद्धार. हो याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा मुक्तीचा नाही मुक्तीचा शोधता येतो बरं का. फक्त त्याच्यासाठी संत लागायचे आणि ते संतही भेटत नाही बरं का. पुढं गाजर गवतासारखे संत उघडत नाही. पुढंही गाजर गवतासारखे संत उगत नाही. बहु अवघड आहे संत भेटणे बहु अवघड एक घंट्यात कार्यक्रम आपला संपला पाहिजे ना. मग मी इतक्या लांब आलो काय आला काहीतरी भेटलं पाहिजे ना बरोबर आहे की नाही. आंबा गोड खायले मग खेच नाही ना काहीतरी यायला हाताला लागलं पाहिजे. 32 वर्षात एक दिवस तरी इतके दिवस तुम्हाला सासू सोडायचं गप्पा उदाहरण कोणी सांगणार नाही तुम्हाला. उदाहरण सांगितलं तर आमच्या बायका बरोबर कशी नाही मारायचे नाही उदाहरण सांगूच शकत नाही तुम्हाला कोणी.
जिना हातपाय फोडेल राहते ना, जिना हातपाय फोडेल राहते ना, तिला कळत दिली अकराची किंमत. काय पुस्तका पद्मिनीचे सोहळे, संतांच्या आईची कळवळ्याची जाती जमदार ठाकू. तुला मनगड धरणारा कोणी नाही ना, म्हणून नको आईशी कळवळ्याची जाती. चर्चा रोडला गेला तर 500 रुपये कमी म्हणून राहिला, आणि आईशी कळवळ्याची जाती फाशी घेऊन मारणार. पण म्हणावं हे, अरे आमच्या संतांना येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, कोणाच्या नशिबात नाहीये. नाही 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 नाही, पोट जन्माचं पुण्य लागतं. तुम्ही भाग्यवान माणसं आहे. ज्या आईच्या पोटी जन्माला आले ना, त्या आईची कुस पवित्र असेल म्हणून तुम्हाला इथे येऊन बसावं वाटलं. ओय बहुत सुकृताची जोडी म्हणून, नाही तर गोधडी आवडी. हे आजचं गोधडी म्हणून बरं आहे डिजिटल. विचार करा सारखी गोष्ट आहे बरं का. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. तशी नाही करू शकत. जन्माला आलो, जन्माचं सार्थक व्हायला पाहिजे. जन्माचं सार्थक काय होईल? ओय व्रत केलंय, उपास करू करू पाठीला पोट लागले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सुंदर प्रमाण दिलंय. आम्ही बुवा लोकांना गच राहिलो म्हणून मागे गिरे. तुका म्हणे जन्म आल्याचे, त्याच्या जन्माचा सार्थक झाला ना. आपण कोण सोडलं असेल चालू बाबा 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 मा आता इतका परमर्थ चालला ना. 1200 तर बहुत बनी, 1800 राम झाली. लय नाट्टा पट्टा, लय परमर्थ झाला. शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 10 लाख, माऊलीच्या सोहळ्याला 50 लाख. त्रिवेणी संगमी नाना आमची आता आमच्या टकुऱ्या देव घुसाना. आणि एवढं लेकरून सांगू राहिलं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नावी. कशाला म्हणतात नाव? नाही ना. तुका म्हणजे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची. मग जर त्यानं विठ्ठल पाहिला, आम्ही दर एकादशीला पंढरपुरात आहे ना. आता मोदीनं फ्री केलंय त्या आजच्या पुढं. कोणी घरी थांबायला नाही, की नाही म्हातारा नाही, मथरी मग विठ्ठल पाहिलं नाही का? मग विठ्ठल पाहिलं मग आमच्या पिढं झाकलेच नाही का? तुमच्याकडे पिढं झाकल्या ढाकल्यावर तुम्ही लयच गत झाली काय भानगडी. आवडून घेऊ का? नाही ना, डोक्याच्या वरचं नाही झालं ना. हा, डोक्यात जायला पाहिजे. डोक्याच्या वर डोका. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. किती? कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. मग मी त्या पाया इतकं जरी कमी असलं ना, कीर्तन डोक्यावर जातं, डोक्यात नाही जात. कारण तुम्हाला आयुर्वेद ऐकायची सवय, उदाहरण ऐकायचं अजिबात नाही.
तुकाराम महाराज सांगतात एकदा जर विठ्ठल पाहिला ना तर जन्म आल्याचं सार्थक होतं. मी आतापर्यंत किती वेळेस विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठलाच्या साठी सारा देह लावला. विठ्ठलाच्या साठी सारा देह लावला. सांग गुन्ह्यागारी विठ्ठल. काय होतं आपण प्रमाणात गेलो ना त्याच्यात टाइमपास जास्त. संगीताला लागत वेळ. हो त्याच्यामुळे थोडस यायला सारवायची यायला सगळे येत्या. मालकवंश येत्या, सूर्यवंश येतो, चंद्रवंश येतो, भैरवी येते, तोडी येते, आडी येते, उभी येते, सगळं येते यायला. आपल्याला ते याच्यात नाही घुसत. आपल्याला सगळं चान्स मिळाला ना 6 बोलात 36 रन काढायचे. 10 वाजले 11 वाजू तर आपल्याला आपलं टार्गेट झालं पाहिजे नको. मग उभं आलं टाइमपास केला निघून गेलं. नाही 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 नाही. तुमच्या गावाला पुढच्या वर्षी तारीख द्यावा इतक्या खालच्या विचाराचा मी नाही. मा हा असं आहे बरं का माऊली. आलं ना बैल आलेच ना मी उभाट्या नाही आणखी एक जण उभा करून आणलो. माझं गौतर राहिलंच नाही बाई. विठाला माणसाच्या जन्माला आलो हा जन्म पुन्हा मिळणार नाही बरं का. अरे गेला हा जन्म येणार नाही पुन्हा. आणि तो रोज जरी कीर्तन 3-3 रुपयात असला तरी त्याला काही विमान नाही यायचं नाही आला बरं का. नाही नाही नाही. अरे दुखणं म्हणजे काय. देवाना तुला 2 तास लोक आवडून धरायची अक्कल लिहिले फक्त. वर करोडिया तोंड हाक मारी तो प्रचंड राग आळवी तो राणा काय गातो काय गाजर करतो. महाराजच्या टायमाला जे येतं ना ते करायला पाहिजे. आमच्या संतांना जेवढं हाडाचे काढ केले ना ढाकाच्या टायमाला यायला पाहिजे. ढाकाच्या खाली 84च्या किती परमार्थ करा तुम्ही. उशा पायाला अगरबत्त्या नवसा जरी परमार्थ केला ना काही विमान नाही यायचं न्यायला मायवा. परमार्थाचं वर्म आहे बरोबर आहे ना. तुमच्याकडं बाजऱ्या फेरी द्या. बाजऱ्या फेरी द्या ना. बाजऱ्या फेरी द्या
मका पेरीच्या पहिले त्या ना ज्वाऱ्या पेरीच्या त्यानंतर धाका लागत की नाही माग काऊन उघड राहू द्यायचं. अरे सळलं धान्य जर पेरलं तर धाकावा लागतंय मग परमार्थ उघडा सांगा. जर उघडा होता तर मग तुकोबारायला ओतूरला जायची काय गरज होती. मग तुकोबारायला पंढरपूरचा पांडुरंग माहित नव्हता का. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल जरी तुम्हा मुला ठावाचे लागत माया येतो लोटांगरी माते तरी कोणी गावा त्याची वाचू राहिलो त्याच्यातून गेला असं ना ते गाठ्यात नाही. पुणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. मग त्याला माहित नव्हता का पंढरपुराचा. त्याला सारं माहिती होतं पण जन्माला आलो ना जर जन्माचं सार्थक व्हावं लागत असेल मायबा तर कुणाला संताला शरण जावं लागतं. बघा परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण चांदी पाणी गुरु केला. परब्रह्म होते की नाही राम तरी गुरु केला काय गरज आहे. जगत कृष्ण म्हणजे जगद्गुरु होते तरी मी सांदीपाणीला गुरु केलं काय करता गणवळ्या सांदीपाणीनं काय सांगितलं असं गाई पाळावा गोशाळा करावा तारा मागायला गावगाव बोंबले धिंडावा हे सांगितलं काय सांदीपाणीना कृष्णाला. हे भिकार बोंबले धंदे कलियुगाचे सतयुगात नव्हते त्रेतायुगात नव्हते द्वापारयुगातही नव्हते. 9 लाख गाई होते एकट्या कृष्णाच्या. आणल्या मरेल गाई 2-5 त्याच्यात म्हणून रिकामे धंदे संत करीत नसतात. संत ठपा दाखवत असतात. संत उदाहरण सांगत असतात. संत सत्कर्माच्या गप्पा मारतात. माझ्या संग इकडे चला माझ्या संग तिकडे चला माझ्या संग चैत्रांना चला आणि अलग नांदात पैकी टांगा पैकी घोडे फरा लोकांचं पाय भारी मरून आलो त्याचं जे गाव निवरायले ना ते बी तिकडे चालले अलग नांदात. त्या एका विमान आले की नाही आला काय परमार्थाचे लावले हाल. कशाला म्हणता परमार्थ कशासाठी करायचा परमार्थ. वरलं पाणी लागा म्हणून भक्ती करायची नाही काय. पोराचं लग्न होऊ दे पुरीचं लग्न होऊ दे एवढ्या भक्ती राहते काय पागल डोक्याच्या. एवढ्या खालच्या विचाराचे संत आहे का त्यांचे विचार पहा ना भक्तीचे. काही उद्धार आम्हाला महाराज व्हायचे आहो गुरु व्हायचे आहो संत व्हायचे आहो लोक पाय पडून पैसे देतात. गुरु गावाचा पर्याय तरी शिष्याला निरामाशे नाही झाले. आम्ही तुमच्या गुरुन पडा आमच्या पाया आप मरे तो मरे यजमान तुम्ही लेखे मध्ये आधा हाकीम जान खत्रेने. तुमच्याकडे लोक बिमार पडत आहे का पडायचा ना. हा मग जर बिमार पडला गावातल्या डॉक्टर कडून जर नाही फरक पडला तर येवल्याला जावं लागत की नाही. येवल्याला नाही फरक पडला तर नाशिकला धाडका लागत नाही. लोकांचे पैसे जाऊ द्या पण चांगल्या डॉक्टर कडे जा. काहून मराचं भेव वाटत ना बरोबर आहे ना. इकडं नसता पुऱ्या ठिकाणामध्ये गावात जर शेंगदाणे आणायचे असेल ना पाऊस शेंगदाणे तर त्याच्या दुकानात त्याच्या दुकानात जायचे इकडे खाऊ ते तिकडे थांबले. मग संसारात पहिल्या संसारात सगळ्या गोष्टीला टपुर ठिकाणाला आहे. आता उशा पायाला अगरबत्ती लागली. आता मसनात गौऱ्या गेल्या खानदेशात बैल निघली आता धकले. मग परमार्थ कधी करायचा. आता का वय आहे का आणि आता करायचा टाईम आहे का. मग काय काय जातर पाठर करतो का.
हाये करून तर घे करून अरे विषयाला मरून नाटक पिल्लाडून विठाला विठाला जन्माचं सार्थक करायचं असेल सांगता विना प्राप्ती नाही ऐसे वेळ देती बाई. जर तुला जन्माच्या आल्याचं लोक म्हणते ना आता हे मावल्या राहते ना हरिपाठ झाला का हरिपाठ यायचं कळायचे तुम्हाला राग येऊ नका देऊ आमच्याकडं सांगतो हरिपाठाला 8 आणि जेवाला 60 जिथं मला काल झाला ना तिथं संध्याकाळच्या हरिपाठाला कोणी नाही मी मुक्कामी थांबेल होत तिथं आमचे पाहुणे तिथं ते म्हणे थांबा बाबा मुक्कामी मी मुक्कामी थांबेल संध्याकाळचा हरिपाठाचा आवाजच आहे ना म्हणजे काय म्हणतो मी आता पुढेच करू अवघड आहे सगळं धर्मार्थाचं जर माणसाला धर्मच कळत नसेल तर काय अर्थ करून माय बाप किती जरी केला ना ते खावाय दमकडे सोंग मानावयाच्या हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जीवनामध्ये संत यावा आणि संत असा तसा यावा नाही. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची झाले. जो पूर्ण अनुभूतीचा आहे देव अनुभवून सांगावा का ऐकून सांगावा का वाचून सांगावा. अनुभव अनुभव बरोबर. तुम्ही शुद्ध माणसं मला पहिल्यांदा भेटले जगात सपाटा वाचूनच चालला सांगायचं वाचून देव कळतो का. उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठी लोकांच्या उलट्या उलट्या म्हणतो पुढून नाही मागून पुढं पाठी पण तरी कळत नाही ज्ञानेश्वरी कळते का. अरे 4 पडे 6 पडे 18 की पाठ एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बडबडे भाग केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर घर लागली ना घर घर लागल्यावर यायला पाहिजे का मग काय येत नाही ते डोळे फारीत आहे तोंड फारीत आहे मग त्याला कुदू कुदू कीर्तन केले त्या मग यायला पाहिजे तिकडं. अरे चुकाली यावर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म हाता भेटला ना सार्थक करून घ्या. माय बापानं किती का कोंबडे बकरी आणली असतील 200-400 लिटर दारू ढोसली असेल द्या सोडून आता. झालं गेलं गंगेला मिळालं सोडून द्या आता. पण आता मिळालं ना ये जरी ना ऐकाल दुसरा येईल हे जरी ना ऐकाल सरळ आमचं काय आम्हाला गेलं काय तुम्ही उद्या मारायच्या आज का मला गेलं नाही. तुम्ही बापऱ्या एका ढोरा एका खानाकडून एकाला काढा नाही ढोर नको एकाला काढा आम्हाला गेलं काय. आमचं नाही ते चिंता नाही बाबा काय खात्या ढेकळं खाया काय खातो. जे करायचं ते करत नाही जे सांगायचं ते सांगत नाही नको ते धंदे करत बसतात. अरे पाप करणी पापी मला हे जायला वाईला पडतंय
भुसर सोयाबीन जर काढलं तर ते भुस भरून त्या तूर काढली भुस भरून त्याला भुसरं म्हणते आमच्याकडे. हा बार तिकडं मागं जात आहे तिकडं दोषीचा एक पार तोहड वाटलं करून दोषी त्याला वाटत मला कोणी पाहत नाही अरे तू असतं ना तोहड वास येऊन राहिला ते आता सांगायची काय करायचं त्याला. आयुष्यभर नको ते धंदे करायचे नको ते खायचं नको ते प्यायचं नको तसं राहायचं नको त्याला रिकामे उद्योग करायचे आणि मेल्याच्या टायमाला अटॅक येतो का 90 ठिकाणची अशी बँड होती वाकडं होतं तेव्हा म्या केलं काय खाली म्हणतो वर पाय राहिलं देवाचं करायचं काय नाही राहिलं. मी आता लई देव देव केला आणि देव माया माग कोण लागतो नाही लागत कोणाचं लागत चालू सत्तेमध्ये पाहिजे नाही लागत तर कोणाच्या लागत देऊ अय थंडी बरोबर ना तर तुमच्याकडे माहिती वाटत मला वाटतं आमच्याकडे तिकडे चालतं काय नाही ना मायबा तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य आणि घातली भय नरकाजाने माणसाच्या जन्माला आलो चांगल्या संताला शरण जा आणि संताला शरण गेल्यानंतर काय होतं अभंगाचं पहिलं चरण काय संतांजवळ ज्यावेळेस जगत तुकोबर आहे उद्धाराची तळमळ लागल्यानंतर उद्धाराच्या शोधामध्ये निघाले कोण माझा उद्धार करू शकत पण त्यांना कोणीतरी संत मंडळींना सांगितलं ओतूरला जाय आणि ओतूरला गेल्यानंतर तुला उद्धाराचा मार्ग कळण बरं काय गावात गत होते बरं का खालून डिग्र्यावाले गावात जेव मध्ये कमी होते का लय होते खालून डिग्र्यावाले पण नाही चाललं बरं का नाही 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 त्याच्या नशिबात सुद्धा ही गोष्ट नाही उसाच्या शेजारी जगताचे झाड उसाच्या शेजारी जगताचे झाड उसाच्या शेजारी साधवाला तोच राहतो मालकही तोच राहतो ऊसाला जे पाणी चालतं तेच एरंडाला बी जातं पण एरंडाच्या थोडी येत्या माऊली नाही ना कायच्या थोडी येत्या ऊसाच्या बरोबर आहे ना ऊसात काय आहे साखर आहे मग त्याच्यासाठी सत्यनारायण माना ऊसातली साखर काढाय करता 16 सोमवार धरायचे काय करायचं ती फ्रूट उडून आणायचं खरबत्यात कुठायचं 4 नोकरीला गेले तरी भेटाय का नाही ना तशी ऊसात हो साखर तसा देहात हो ईश्वर त्याची रीत आहे जर तुम्हाला आम्हाला कळावा देव कळावा असं वाटत असेल ना त्याची रीत आहे त्या रीतीनं जर गेलो ना संताच्या संगती आम्ही मनाला धरतो मनोमार्गे गेला तो तिकडच जाणार तो इकडे येतच नाही पण संताच्या संगतीनं जावं लागेल संताच्या संगती मनोमार्ग गती येण्याची पंच कोणते पंच मोडून टाकले साऱ्या वाटा कोणत्या पंथी
येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू येण्याची पण ते चालू जातात न पडे कोणता कोणाच्या मार्गाने संताच्या मार्गाने जावं लागल. मनाच्या मार्गाने चालत नाही. मनाच्या मार्गाने गेलं ना उद्धार होऊ शकत नाही. आता 16 सोमवार कोणा सांगितले, कोणत्या ग्रंथात आहे, कोणत्या गाथेत आहे का? मग का निघली ठीक आहे, चांगली गोष्ट करू राहिली, पण मग त्याच्यातही प्रकार पडले. आता कोणी मजी देवावर करतो, कसं आहे मावल्या, कोणी मजी देवावर करतोय, कोणी खात्रीवर करतोय. मिठाचं लागलं का सोडून द्यायचं. कोणा सांगितलंय, कोणत्या शास्त्रात मला सांगावं. मनोमार्ग गेला नाही ना. उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काही थोडे नाही का त्या का विमान आले की दौडून श्वासोश्वास. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात दौडून श्वासोश्वास व्यर्थ की गती उपवास का धुमाचे घात मुखे घे. अरे परमार्थच कशाने करायचा हा गोष्ट कळत नाही जीवाला. एक तर तुम्हाला याच्यात लक्ष म्हणतात कळत नाही. सांगणाऱ्यानं झालं तर सांगायला पाहिजे की नाही. सांगणाऱ्यानं त्याच्या मनाचं बगल कुराण चालू केलं इथं सारं सांगायला. संत बाजूला राहिले, ज्ञानेश्वराचं पानिपत झालं, तुकोबरायचं पानिपत झालं. तुकोबरायनं ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने आजचा तरी एक तरी बस चालवतो का? अरे माय बापा हो, उद्धार आपण तरुण इतरांना करण्याचा परमार्थ आहे. म्हणून हे तो एक संता काही जगात तुम्ही कुठेही जा संताशिवाय ही गोष्ट मिळू शकत नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, सर्व काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. बरी है तुझा हरी देवा, बरी है तुझा हरी देवा. जगात जेवढं मिळत तेवढं सत्कर्माचं मिळत नाही बा. उद्धाराचं मिळणार नाही. उद्धाराचं साधन संताच्या मुठीत असल्या कारणानं संताला शरण जावं लागतं. संताला शरण गेल्यानंतर संत काही येतो एक संता टाळी. म्हणून ज्ञानोबारायला सुद्धा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगतात, शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. काय सांगितलंय? पार्वतीच्या कानात सांगितलंय. काय सांगितलंय? गंगाळवलं. पार्वतीच्या कानात काय सांगितलंय? गुरुने काने भोंगिला वारा, गुरुने काने भोंगिला वारा, गुरुने काने भोंगिला वारा, गुरुने काने भोंगिला जिथून उद्भव सकल ब्रह्मास आदि नारायण मंत्रिका सतु सर्वांचा अद्य गुरुनाथ बाबांची परंपरा. हरिपाठ झाल्यानंतर परंपरेच्या भंग म्हणतो आपण. बरोबर आहे ना? गुरुकृपा बरोबर आहे ना? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आधारे. बरोबर आहे ना? गुरु परंपराच आहे ना. मग पार्वतीच्या कानामध्ये महादेवाला काय सांगितलं असं? ओम नमः शिवाय सांगितलं. विचार करायला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओळीमध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. या विदर्भाची थोरवी
सोये शंभू विवरी तेचा भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. देवाचा देव महादेव ज्यावेळेस डोळे लावून बसतो ना त्यावेळेस आदिशक्ती पार्वती माता विचार करते आणि सांगते देवा अरे तुमच्यापेक्षा या विश्वामध्ये देव कोणता मोठा नाही. देवाचा देव महादेव आहे. तुम्ही 24 तास डोळे लावून बसतात कोणत्या देवाचं ध्यान. पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता. चंबा तुम्ही ज्याचं भजन करताना ते सांगा. पार्वतीनं हट्ट धरला म्हणून ही परंपरा आधी भजन करी महादेव भजन करी महादेव बरोबर. राम तुझी सदाशिव. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. कीर्तन म्हणजे सॉंग नाही. कीर्तन षड्गुण ऐश्वर्य संपन्न असते. प्रश्न उत्तर दृष्टांत सिद्धांत श्रोता आणि वक्ता जिथे एकत्र होतो त्याला कीर्तन म्हणतात. बरोबर आहे. त्यांनी प्रमाण दिलं देव कोण महादेव कोणाचं चिंतन करतो हा प्रश्न होता त्याचं उत्तर त्यांनी दिलं भजन करी महादेव. श्रीराम जय जय राम. मग महादेवाजीचा का रामाजीचा. तुम्ही आशी बसले तशी माझ्या मौतीला आली. अरे माय बाबा मग रामाजीचा का महादेवाजीचा. महादेवाजीचा बरोबर. राग गेली बरं का. मा स्वभाव असा विनोदी. मला काय तुमच्या गावात उभं नाही राहायचं. तुमच्या गावात काय पूर्वी द्यायची नाही ती कडी काही तिकडे न्यायची. खेडीमेडी वातावरणानं 2 तासाचा आपला विषय समजणं गरजेचा असतो. मग महादेव जर आधीचा असेल तर रामाचं भजन कधी करीत. राम त्रेतायुगात झाले की नाही. पृथ्वीयुगात प्रल्हाद झाला. त्रेतायुगात राम झाला. द्वापार युगात कृष्ण झाले. बरोबर आहे ना. मग महादेव तर सगळ्याच्या आधीच आहे. सृष्टीच्या आधीच आहे की नाही. मग महादेव रामाचं भजन कसं करीन मला सांगा बरं. त्याला राम आलाच नव्हता. नव्हताच ना. प्रल्हादाच्या काळात कुठं राम होता नाही ना. मग कोणतं भजन करेल. बरोबर आहे ना. राम तो कालाचा पुत्र दशरथा. राम तो कालाचा पुत्र दशरथा. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. त्या आत्मारामाचं भजन महादेव करत होते. पण त्या भजनाची रीत आहे आणि त्याला परंपरेनं घ्यावं लागतं. परंपरा त्याचे कुळ शुद्ध सांगितलेलं आहे. परंपरेनं ते ज्यावेळेस बोध जीवनामध्ये येतो ना बघा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात जवळी अर्जुना हा बोधू भेटे न म्हणा तवरी या साधना भजावीची लागी. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत महात्मा येत नाही ना तोपर्यंत ज्या देवावर श्रद्धा आहे त्या भगवंताचं नाव म्हणत राहिलं पाहिजे. नामस्मरण करत राहिलं पाहिजे. पण त्यांना तिळा तिळा पुण्य साचा पडे ते हे बहुधा जन्मी जोडे. ज्यावेळेस ते तिळ तिळ पुण्य साचा पडतं त्यावेळेस जीवनामध्ये संतांची प्राप्ती होते आणि संतांची प्राप्ती झाल्यानंतर संतांजवळ असलेली जी गोष्ट आहे हे तो एक संता काय संतांजवळ. म्हणून तुकोबाराय मागतात हो आईचे वर्म गावी नारायणा. आईचे वर्म गावी नारायणा.
अंतरीच्या गुणा प्रकटोनी आई बाप संतांजवळ तो ठेवा आहे आणि तो परंपरेचा ठेवा असतो. ते सगळ्याजवळ नसतं. नाही 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 चला, जगामध्ये जे दिलं जाईल ना ते सगळं हातापायाचं दिल्या जात आहे, आकाराचं दिल्या जात आहे. बरोबर. मग मला तुम्हाला असं सांगायचं आहे का मग महादेव बाबांना पार्वतीच्या कानामध्ये गोष्ट जी सांगितली ती गोष्ट उघडी असेल का? नाही. पुस्तकात सांगे नाही तर मात बैसोनी एकांत सुखगोष्टी, ती गोष्ट उघडी नाही. बाबा तुमच्या काळात लग्न होत होते जुन्या काळात, आता तर धिंगाणा नाही सांगत, पण जुन्या काळात लग्न झाले ना बघा, कानात का सांगितलं जातं त्याचं उत्तर तुम्हाला देतोय. जुन्या काळात ज्यावेळेस लग्न व्हायचे ना त्यावेळेस तुम्ही आमच्या आईला डायरेक्ट हाका मारित होते का नावात? आयुष्मान दे पाणी, आयुष्मान देवळ, आयुष्मान म्हणत होते का? नाही ना. तिला काय होते, मर्यादा होती की नाही? होती ना. तू सड माणसं आताची मारीत असं ना, तो भाग सोडून द्या. ते जेरशी यायला संस्कारच नाही. पण आमच्या आई वडिलांना संस्कार होते. लग्न झालं ना नवीन नवीन इथं पदर राहायचा असा, यायचा पदर कमराला आल्यामुळं आपण घाबरलो. मग त्या माऊली जोपर्यंत देव पावत नाही, तुमच्याकडे देव पावत का? लग्न झाल्यावर देव पावत असेल ना, जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना खुना राहायची. शेवढं पोरग जर जवळ आलं तर बाई समोर येत नव्हतं, ते खाना खुना राहायच्या. मी चलो शेतात तू भाकर घेऊन ये. त्या मावल्याला कळत होतं बरं का यायला काय म्हणायचंय म्हणून. आताच्या मावल्या व्हॉट्सअप मध्ये राहते, याचं बुडकं बुडून जातं तरी काही कळत नाही यायला. मग जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत खाना खुना. देव पावला घरात लेकरू आलं का मग बायपास. मोठ्या पोराचं मोठ्या पोरीचं नाव घेऊन हाका मारत होते की नाही? म्हणत डायरेक्ट हाका मारित होते बायपास. बरोबर आहे ना. लेकरू मोठं झालं म्हणजे बायपास झालं. बरोबर आहे ना. मग आता काय झालं, कालांतरानं काय झालं, लेकाचं लग्न झालं, लेकीचं लग्न झालं, नातू घरामध्ये आले. बरोबर. हे म्हातारी झाली आता. मग डायरेक्ट लक्ष्मी पाणी आणा. बरोबर आहे ना. पहिल्यांदा हाका मारता येत नाही. जसं आपल्या स्वतःच्या पत्नीला डायरेक्ट हाका मारता येत नाही ना, तसं देवाला डायरेक्ट हाका मारता येईल का? देव ओळखीचा आहे का? देवच ओळखीचा नाही. देवाला हाका मारल्यावर हाका मारी याची ओळखच नाही, त्याचा परिचयच नाही. राम राम पाहुणे, राम राम पाहुणे. मी जर आलो चौकात उतरलो तुमच्या, मी सांगत राम राम पाहुणे, राम राम पाहुणे, राम राम पाहुणे, राम राम पाहुणे. तेव्हा येईल पुण्याहून येत दिसत. बरोबर आहे ना. अरे मायबाप त्याला रीत आहे ना, रीत आहे का नाही त्याला? अरे राम राम तो सब काही कहे ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे हो नाम कुचोर. साठी भाकर जर थापायची असेल तर रीते जेवढा उंडा तेवढंच पाणी घ्यावं लागत का जग भरवाचा लागत नाही. साध्या 3 शिट्ट्या जरी घ्यायच्या असल्या ना, 3 शिट्ट्या माहिती तुम्हाला, 3 शिट्ट्या जरी घ्यायच्या असल्या ना, 1 वाटी जर तांदूळ असले तर 2 वाट्या पाणी वाचावं लागत आहे. त्याच्या जग भरवतलं ना खीर प्यावं लागते, खिचडी नाही भेटत खायला. अरे सगळ्या संसारामध्ये जर स्वयंपाक करायला रीत असेल तर देव प्राप्त करायला काही रीत असेल का नाही? आणि ती रीत संतांच्या मुठीमध्ये असल्यामुळं जगत ऋतू करायला सांगतात. हे तो एक संता ठाई लाग पायी उत्तम
परंतु काय करावं लागतं त्याला अभंगाचा दुसऱ्याचा करण्याकरता ते वर्णन करण्याकरता संतांना शरण जावं लागतं. इथं आमचा पडेल पण वागणार तसा चुलीत जायपानाचं काय जाईल. जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही तोपर्यंत वर्ण जीवनात येत नाही. नम्र झाला होता कोंडीने म्हणायला नाही सोबत बाबा पंचम मध्ये करणी करता बोल बोलता वाटे सोबे पण करणी करता ते तुकोबरायनच म्हणावा. आमच्या सारख्यानं म्हणत नाही का आज बा नम्र व्हावा लागेल. नम्र जर लव काय म्हणजे महापुरे झाडे जाते तिचे लवाळे लवाळ पाण्यासोबत नम्र होतं तसं तुम्हाला म्हणा सुद्धा एखाद्या संतापुढं शरण जावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल गुरु करावा बळकट त्याची धरावी मनगट. प्रश्न विचारायची लॉटरी कधी लागल का शेअर मार्केट वाढत काही विचारत द्या. गुरु करावा बळकट त्याचा धरावा मनगट. प्रश्न विचारायचे दोन पहिले सांग मी कोण नंतर सांग देव कोण. अरे माझी जर ओळख करून देणारा कोणी या जगात जर भेटला असेल ना त्याला साष्टांग दंडवत घाला. अरे तुम्ही आम्ही शरण जातो अशातला काय भाग नाही. स्वामी विवेकानंद शिकागोची धर्म परिषदा घालून ज्यावेळेस भारतामध्ये आले संन्यासी महात्मा सर्व संघ परित्याग केलेला मूर्तिमंत मदनाचा पुतळा भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं का माझ्या जर तत्वज्ञानाला जर विदेश हल्ला असेल तर या तत्वज्ञानात काहीतरी ताकद आहे. म्हणून स्वामी विवेकानंद भारतामध्ये येतात आणि भारताच्या तत्वज्ञानी संत महंत ज्यांना खालून वरून डिग्र्या 1008 1,08 डिग्र्या लावले ना इतक्या डिग्री आहे त्याला साऱ्याला विचारलं जगात देव आहे का. लोक म्हणायचे आहे ना पुढं आहे देवळा देवळात देव ते काही तुमच्या आमच्या सारखे होते काय नाही ना. मूर्तिमंत मदनाचा पुतळा होता. उद्धावाची तळमळ लागलेली होती आणि लोक सांगायचे आहे देवळात देव नटला नाना पार मग ते आले. आल्यानंतर पंढरपुराला गेले. सगळ्या संत मंडळीला विचारलं पण ते निघायला देव का भऱ्यात आहे. चंद्रभागेतून स्नान करायचं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं.
पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं देव नाही का तिथं गाभाऱ्यात गेले तर समाधानच होईना ना देव आहे पण चल लावलं तर कोणा पुढं नाही समाधान होईना सगळ्याला सांगितलं संन्याशाला विचारलं तपासाला विचारलं सगळ्यांना विचारलं आणि विचारल्यानंतर शेवटी नाराज झाले काशीला गेले गयेला गेले सगळीकडे जाऊन आले सगळ्या लोकांना प्रश्न संत महंतांना सगळ्यांना वेदांत वाचस्पती सगळ्यांना प्रश्न विचारले या जगात देव आहे का तुम्हाला भेटेल का तर कोणी उत्तर नाही दिलं पण एक महात्मा भेटला तुला जो देव लागतो ना तो इथं नाहीये तू कन्याकुमारीला जा आणि कन्याकुमारीला तुला या प्रश्नाची उत्तर मिळतील ते ध्यास लागला ध्यास लागला का कृतीचा त्रास वाटत नाही मुक्काम दर मुक्काम मदल करत स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला गेले कालिका मातेचं मंदिर आहे परमहंसाची बसलेली होती बाहेर बसल्यानंतर झाप ते तारुण्य आणि पुढे चालले चालता परमहंसाजवळ गेले आणि परमहंसाला विचारतात या जगात देव आहे का ते सांगणार बरं का या जगात देव आहे का त्यांनी सांगितलं देवाशिवाय काही आहे का 50% गार होऊन गेले जगात देव आहे का त्यांनी सांगितलं देवाशिवाय काय आहे का दुसरा प्रश्न विचारला मला तो भेटेल का त्यांनी सांगितलं तुझी तयारी आहे का त्या बात एवढ्या करताच आतापर्यंत हे केला आणि अनादी काळाची असलेली परंपरा भगवान गोपाल कृष्णाची परंपरा परमहंसाच्या जीवनामध्ये आलेली होती आणि संदीपान ऋषींची परंपरा ज्यावेळेस परमहंसापर्यंत येते परमहंसानं अनादी काळाची असलेली गोष्ट स्वामी विवेकानंदाला नरेंद्र त्यांचं नावे नरेंद्राला सांगितली मस्तकी हात ठेवला कृपादृष्टी केली आणि कृपादृष्टी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना साधनेला बसवलं साधनेला बसता ध्यानी ध्याता पंढरीराया ध्यानी ध्याता पंढरीराया ध्यानी ध्याता पंढरीराया ध्यानी ध्याता पंढरीराया मनात दैवते गाया अर्धा तास निघून गेला पाऊण तास निघून गेला 1 तास निघून गेला साधारण घाम स्वामी विवेकानंदाला आला अंगावरचे कपडे ओले चिंब झाले आग थर कापायला लागलं देव लागत होता ना देव का हातापाया टांगण्यात येतो काय मग ज्यावेळेस परमहंसाला विवेकानंदाला उठवलं देहामध्ये बदल झाला आसवायचा कोटी अटवायची नाही देहीच विधी भूलशा कटी प्रेमदाटे नाही निरालोटे कटी प्रेमदाटे नाही निरालोटे कटी प्रेमदाटे नाही निरालोटे कटी प्रेमदाटे अश्रुधारा व्हायला लागले आपल्या रोमांचित झालं अर्थम चित्तता काढाली घेत वाचा पांगडली चित्त जती तपाद पंचित रोमांच आले आदवनमली तरळे वर्षदाती आनंद जळे आतुरी आसुरवी चिनी वळे शरीर वाही रंगपी वरी पूर्ण भाव प्रकट झाला देव भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा
मनाविता त्यांचे दास. ज्यावेळेस त्यांचे दास करायला लागलो ना त्यावेळेस पुढे आशा काही राहत नाही. आशा, इच्छा, वासना, मनीषा, तृष्णा या सगळ्या मरून जातात. संतांची कृपा झाल्यानंतर संत चरणारज लागता सहज. वासनेचे बीज मेल्यावर जाय. वासनेचे बीज कवा जाय? मेल्यावर. का जाय? संत चरण लागल्या लागल्या वासना मरू जाते नाही बाप. बघा ना, पुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण भाऊन आली गावा. आता संध्याकाळी संतांचा परमार्थ जीवनात यायला पाहिजे. संत काय करतात? अभंगाचं तिसरं. काय सांगतो मला त्यामध्ये खूप ताकद आहे. म्हणजे मुर्दा सगळं जीवन करायची ताकद आहे आपल्या संताय. पण सांगणारे मुर्दे आहे त्याच्यामुळे कुठं जाऊन राहिले. काय मस्त प्रमाणे घेऊन राहिली मंडळी. काय अरे ते अंगात लागत आहे. ती अंगात आलं तर जमत आहे. नाही तर काय चाललंय मुळमुळ चालवायला चालन पद्यावरती घाल. कृपादान केली संधी कल्पंती ही सैना. संतांनी केलेलं कृपादान कल्पंतापर्यंत मायबाप संपत नाही. पण संतांची कृपा कुठपर्यंत? संत तोंड कोण वडीत नाही. दृष्टांत देतो. 10 मिनिटं राहिली माझ्या हातात, मग आपण शेवटच्या याच्यावर बरं का. संत आपल्यासारखे मेंटल भूमीचे नसतात. एका माणसाला म्हातारपणात पोरगं झालं होत नव्हतं. पहिली नाही झालं म्हणून दुसरी गेली, दुसरीला झाली नाही म्हणून तिसरीला नाही झालं म्हणून हल्ले मोडतात. पण झालं एकीला कर्मधर्म सहयोगाने प्रारंभामध्ये परतीचा प्रवास चालू झाला. झालं देव पावला. देव पावल्यानंतर त्यांनी सांगितलं अख्ख्या गावात तुम्ही खाऊन कशी. लोकांचे वाढदिवस खायले, कोणाचा पंथी खायले, कोणाचं काय गण सगळ्या लोकांचं खाऊन बसले. आणि माझ्या गण 50 शेतकरी. देवानं मला काही कमी केलं नाही. एवढंच एक कमी होतं आणि ते बी देवानं मला दिलं ना. दिलं ना. आता मला गावाला टिकीच खाऊ घालायचं. अख्ख्या गावाला गुलाबजामुनची पंगत खाऊ घालायची. तरणाला काय म्हणायला अख्ख्या गावाला पंगत घालायची. केटर्स आले, केटर्स वाढायला गावामध्ये. नागच्या पोराला सुद्धा नाही म्हणायचं नाही. पडले जातात तुला काय करायचं. मी हा पंगत देऊ राहिलो. चिकार दे, भरपूर दे, कोणाला कमी नाही पडलं पाहिजे. आता ती वाढणारी माझ्यासाठी टक्की राहते 150. ती काय करत्या
ती भाजीची बकेट नाही घेत. भाजीची बकेट घेतली अंग घेतलं तर भाजी घेत नाही, वरण घेत नाही, ते शेलका मला लागत त्याला शेलका. ते गुलाबजामुन घेते, गुलाबजामुन बर्फी. आता सांगणाऱ्यानं सांगितलं ना, ऐ पोटभर वाढा, जेवढं खाली तेवढं खाऊ द्या, पडलं तर पडू द्या, कारण मी गावाचं खाऊन बसेल. पण सांग वाढणारे एवढे यंत्र तोंड करून वाढायचे. ओळखीत असला का त्याला 4 गुलाबजामुन झाला, ओळखीत असला का त्याला एकच टाकायचं. बापाचा मालिक आहे. ऐ सांगणारा म्हणून राहिला ना, टेची खाऊ दे ना, मकुस तर खाऊ दे. ऐ वैष्णवांचा मालक संतांनी सगळ्याला वाढायचं सांगितलं. पण आम्ही पंक्ती भेद केला तुमच्यापर्यंत. लाख सोन्यासारखा समाज आमचे सद्गुरू सांगायचे, भाऊ सोन्याहून पिवळा समाज. पण सांगणारे कोडीचे, सांगणाऱ्याला बाजार मानलाय. सांगणाऱ्याला अरे तुम्ही करू नाही तर नाही करू, सांगणं आमचं काम आहे. सांगणं आमचं काम आहे, करायचं का नाही करायचं हे तुमचं काम आहे. सगळ्याच्या नशिबात नाही ही गोष्ट, सगळ्याच्या नशिबात नाही. अद्वैत पुजारी विराजावे, एक नाम हरी, इकडेच मग द्वैत नाम दुरी, अद्वैत पुजारी सगळेच जाणे. विरळा जाणे विरळा, त्याच्याकरता पुण्य लागतंय जीवनामध्ये. तुमच्या गावाचं भाग्य चांगलं आहे, तुमचं गाव खरंच पुण्यात नाही, म्हणून तर तुमच्या सारख्याला हे सद्बुद्धी सुचली आणि एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ठेवला. भगवान मारुतीराय तुम्हाला आणखी लाख पटीनं ताकद देऊ. म्हणजे हनुमंत रामाच्या काळामध्ये दोघालाच ही गोष्ट मिळाली. मी जे भुकलो ना आतापर्यंत त्याचे ते फक्त दोघालाच मिळाली राम काळात. एक हनुमंतराया आणि दुसरे जामवंत, या 2च लोकांना ही गोष्ट मिळाली. कृष्णाच्या काळामध्ये 2च लोकांना ही गोष्ट मिळाली, उद्धवाला आणि अर्जुनाला. बर का, बाकीचे असे गेले बँड्या करायला, 4 नोकरी होते बरं का सगळे. त्याच्या इस्त्री लिंबू कापून घ्या असे होते, पण एकही राहिलं नाही. हाडूक माग ठेवलं मी त्या देवाच्या डोळ्यात देखत सगळे यादव कुल संपले. डोळ्यात देखत कृष्णाच्या, तरी त्याला रोड नाही आला, डोळ्यात ठेवून सुद्धा नाही आला, कारण यालाच तशी होती. म्हणून जीवनामध्ये मायबाप सांगायला सांगतो, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस पुढे नाम पादान केली संती कल्पांती शरणार्थमध्ये तपास. 3 चरणाचा भावार्थ तुमचा संत मायबापांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कुठलं तर घ्या, तुम्ही करायलाच पाहिजे असा आमच्या संतांचा आग्रह नाहीये, पण सांगणं भुकणं आमचं काम आहे. कुठलं तर करा. काहीला वाटलं असं माझ्याकडे पाहूनच बोलले, आता पहिल्याला काही काम नाही ना, माझ्याकडे पाहूनच बोलले, मला बोलले. आणि मी काय कोणाला बोल, मला काय तुमच्या गावाची कुंडली माहिती, मला काही कोणाशी घेणं नाही. माय बापा हो, पोट तिरकण एवढंच सांगायचंय. अरे जन्माला आलो सार्थक करून घ्या. कुठल्या तरी संताला पवित्र तुळशीची माळा असावा, भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असावा. आणि किती जरी कोटीनं कमवलं ना, हे बुचकं जर तुम्हाला 1 रुपया जर देईल तर मला सांगा. ऐ रोज बँकेत सांगणं करतो, ती बी म्हणते आवडून घे बार
कॉम्प्लीट नाहीये, परंतु त्याप्रमाणे नियमाप्रमाणे वेळेप्रमाणे म्हणून यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. काही तुम्हाला नसन पटलं मायबाप विसरून जा, पण जे पटलं असं त्याचा विचार करा. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. पवित्र अहो किती जरी कमवलं आणि किती जरी डोळे अंगावर घातलं ना, लोक म्हणून रडतील बरं का, म्हणून रडतील, काढू काढू येते सरडी 2 मुली टाकली आणि उचकू बाज राहते. उशाला खाली होती, उशाला खाली होती, उशाला खाली होती. उशाला उचलून गेलो प्रयत्न. अरे सडेल जर काय आपल्या संघ येणार नाही. जे संघ येणार आहे ना मायबाप नामस्मरण आहे, तुम्ही किती करा कमी नाही पडत. त्याला कोणी पोरं सुद्धा वाटून घेत नाही, कोणी रिकामी नाही ते वाटून घ्यायला. म्हणून किती जरी अंगावर सोनं असलं तर काढून घेतील. पण तुळशीची ताकद आहे का? तुळशीची माळ कोणाची काढायची? तुमच्याकडे मेल्यावर तुळशीची माळ कोमी द्या का? कोमी द्या ना. तुमचं आमचं सारखंच. मेल्यावर तुळशीचे पानं कोंबल्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ घातल्या काही रोग येतो? पवित्र तुळशीचे अंतकरणामध्ये देहावर माळ घाला, अंतकरणामध्ये प्रभूचं नामस्मरण जीवनामध्ये करा. जर आपण हे नाही केलं ना तर जन्माला येऊन नाही काही फायदा नाही. मला एक महिन्या 4 पुरीचे लग्न केले, बाकीच्या काय माणूस त्यामध्ये केले तर कशी काय रडत पडत. हे आपलं कर्तव्य कर्म आहे. पण जर संत जीवनात आला तर त्याचा फायदा काय होता अभंगाचा शेवटचा. Yeah.